A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। शहरातील कपडा गल्ली भागामध्ये एक महिला गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाल्याने दिनांक 23 जुलैला पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक धामणे, संजय मार्के, महिला पोलीस कर्मचारी सुरेखा आत्राम यांच्या पथकाने कपडा गल्ली भागात शोध मोहीम हाती घेतली असता पोलिसांना पाहून दुचाकी जागेवर सोडून महिलेने पलायन केले। संशयावरून पोलिसांनी दुचाकीची तपासणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये गांजाच्या बिया व फुले आढळून आली। 761 ग्रॅम गांजा व दुचाकी असा एकूण 45,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी सुरेखा आत्राम यांनी हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शीतल शर्मा या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे हे करीत आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।